मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण प्लॅनिंग करत असतात. अशा प्रकारे एवढा मोठा प्लॅन करून मधूचं सत्य जगासमोर आणायचं, जेणेकरून राघव निर्दोष सिद्ध होतील. मग आता सिंधूला सर्वजण एक एक करून सजेशन देत असतात. तेव्हा आता सिंधू म्हणते, शांत बसा. मग आता सर्वजण गप्प बसतात. तर सिंधू पुढे कसं करायचं हा प्लॅनिंग करत असते आणि हे घरातील सर्वांना प्लॅनिंग सांगत असते. कुणी काय करायचं, नक्की कोणत्या वेळी कुणी कसं वागायचं ते. त्यावेळी आता ठीक आहे असं सर्वजण म्हणतात आणि मग तेवढ्यातच तेथे आता श्रीकांत वकील येतो आणि म्हणतो की हे सगळं थांबवा, कारण साखरपुडा होणारच नाहीये. तेव्हा सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. ऋतुजा विचारते, हा कशाला मध्ये असा कडमडलाय? मग आता ऋतुराज म्हणतो, मला तरी काय माहीत, मी तर तुझ्या सोबतच होतो ना. तेव्हा सिंधू आता रागातच म्हणते, घराच्या 5 किलोमीटर आसपास सुद्धा फिरकायचं नाही हे तुम्हाला सांगितलं होतं ना, आणि मग तुम्ही तरीही आमच्या घरी आलात. ही ऋषभला म्हणते की भाऊजी कॉल करा कमिशनर साहेबांना लगेच. मग आता कसा आला रे कमिशनर साहेबांचा या सिंधूचा चमचा लगेच इकडे? अजिबात कुणी कुणाला कॉल करणार नाहीये, कारण कायद्याची भाषा मी तुम्हाला शिकवतो, कायद्यात कसं राहायचं हे मी तुम्हाला आता शिकवतोच. आणि मला शिकवू नका कायदा म्हणजे, कारण मी त्यामध्ये पूर्णपणे मुरलेलो आहे आणि मी रीतसर परवानगी घेऊनच इथे आलोय, असं जेव्हा श्रीकांत म्हणतो तेव्हा सर्वांना मात्र धक्का बसतो. तेव्हा रुक्मिणी विचारते, काय मुळात तुम्ही इथे आलाच कशालात? मग आता हे लग्न थांबवायला मी आलो आहे, असं रागातच श्रीकांत म्हणतो आणि मग घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तेव्हा रागातच रुक्मिणी विचारते, कोणत्या अधिकाराने तुम्ही हे लग्न थांबवताय? मग आता तो म्हणतो, कायद्याच्या अधिकाराने मी हे लग्न थांबवतोय, कारण राघवची केस तर अजून चालू आहे आणि ही सिंधू दुसरं लग्न करून परदेशात सुद्धा निघाली. आता तुम्हाला कोर्टाची ऑर्डर आहे, ही केस सुरू आहे तोपर्यंत कोणीही कुठेही जायचं नाही. हे शहर आणि हा देश सोडून तर नाहीच नाही, असं रागातच तो म्हणतो. अगं पाहिलंस का सिंधू, मी तर तुझा डाव हा तुझ्यावरच उलटवला, असं रागातच श्रीकांत म्हणतो. त्यावेळी आता तू काय करशील सांग बरं पाहू, असं श्रीकांत सिंधूला विचारतो. तर सिंधू आता एक पाऊल नेहमी त्याच्या पुढे असते. मग आता ती म्हणते, तुमचा विचार ना हा चांगला होता, पण आता त्याचा काहीच फायदा नाही, कारण मी जे करतेय ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करतेय आणि पुढे जाऊन कोर्टाच्या ऑर्डरनुसारच, त्याचबरोबर त्यांच्या चौकटीत राहून हे सगळं करतेय. तेव्हा कोर्टाने लग्नाला परवानगी दिली का, असं रागातच श्रीकांत विचारतो. आणि हे कधीही शक्य नाही, माझ्या परवानगीशिवाय कोर्ट सुद्धा तुला लग्नासाठी परवानगी देणारच नाही, असं जेव्हा आता तो म्हणतो ना, तेव्हा सिंधू विचारते, म्हणजे नाही असं तुम्ही कसं म्हणू शकताय? आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही जज साहेबांना सुद्धा विचारू शकता, त्यांनीच मला परमिशन दिली आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की जज साहेब हे कसं प्रश्न विचारायचं धाडस करणार सिंधू, ते तर साधे वकील आहेत ना. मग आता सिंधू म्हणते, हो ते तर बरोबर आहे. पुढे आता ती म्हणते, मग हे काय करणार आणि कुणाला प्रश्न विचारणार? तेव्हा श्रीकांत म्हणतो, तू काय जास्त स्वतःला शहाणी समजतेस का सिंधू? अगं तुझा प्लॅन मला बरोबर कळलाय आता. मी पण आता बघतोच राघवला या जगापासून तू किती दिवस लांब ठेवतेस ते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हा सिंधू काहीही झालं तरी मी त्याला अजिबात सोडणार नाही, असं रागातच तो आता सिंधूला म्हणतो. पण तेवढ्यातच आता राघव ज्यूस घेऊन तेथे येतो आणि त्याने पूर्णपणे आपलं रूपच पालटवलेलं असतं, बदललेलं असतं. त्यामुळे आता श्रीकांतला समजत नाही नक्की हा राघवच आहे ते. तेव्हा तो आता वेगळा आवाज काढून म्हणतो की साहेब तर खूप चिडचिड करताय, हे घ्या थंड ज्यूस घ्या, डोक्यातला राग सुद्धा कमी होईल. असं म्हटल्याबरोबरच आता श्रीकांत हा त्याच्याकडे पाहतच राहतो. पण आता राघवने अगदी बाईचंच रूप घेतल्यामुळे त्याला समजत नाही नक्की हा राघवच आहे म्हणून. घरातील सर्वजण आता गालातच हसतात, कारण राघव एवढी छान ॲक्टिंग करत असतो ते पाहून आता सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर राघव अगदी बाईचाच आवाज काढून श्रीकांतला म्हणत असतो की हे पहा, मी तुम्हाला एकदाच सांगतेय की तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण स्वतःला त्रास करून काय होतं माहिती आहे का, बीपीचा त्रास होतो आणि बीपीचा एकदा त्रास सुरू झाला ना, नाही त्या व्याधी मागे लागतात. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते, आधी हे प्या आणि शांत व्हा. तेव्हा रागातच आता श्रीकांत विचारतो, ही नक्की आहे तरी कोण? तेव्हा ही राधा मावशी आहे, सावी आणि विनूला लहानपणी सांभाळायला यायच्या, असं रुक्मिणी म्हणते. तेव्हा राजश्री म्हणते, या आमच्या घरच्याच आहेत, म्हणजे आमच्या राधा मावशी आहेत ह्या.
त्यावेळी आता श्रीकांत म्हणतो, ह्या कुणीही असतील तुमच्या मावशी किंवा आत्या, पण यांना ना जरा थोबाड बंद ठेवायला सांगा. त्यानंतर आता रागातच श्रीकांत म्हणतो, हे बघ सिंधू, मी राघवला तर शोधून काढेनच, परंतु तुझा डावसुद्धा हाणून पाडेन. मी पुन्हा येईन हा सिंधू. तेव्हा ती म्हणते, हो या, तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा या. मग आता सिंधू म्हणते, धमकी देऊन झाली असेल ना तर जा तुम्ही आता. मग आता तो म्हणतो, मी पुन्हा येणार आहे, तुला सांगितलं ना, असं म्हणून तो आता तेथून जातो. मग आता राधा म्हणजेच राघव म्हणतो, अहो साहेब थोडं थंड तर घ्या. मग मावशी अहो राहू द्यात ना, असं सिंधू राघवकडे हसतच पाहून म्हणते. आता श्रीकांतला भनक सुद्धा लागलेली नसते की ही राधा म्हणजेच राघव आहे म्हणून. त्यानंतर आता श्रीकांत जेव्हा तेथून जातो ना, तेव्हा आता राघव हा स्वतः तो ज्यूस पिऊ लागतो. त्यावेळी तो म्हणतो, सिंधू मला नाही येत अगं ज्यूस बनवता. त्यावेळी ती म्हणते, नो प्रॉब्लेम, मी शिकवेल की तुम्हाला. तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात. राघव पुन्हा असा बाईचा आवाज काढून म्हणतो, तुम्हाला काय झालं सर्वांना हसायला, असं म्हणून ठुमके मारत जाता राघव तिथून जातो. तेव्हा सगळेजण खुश असतात. तर दुसरीकडे आता राघव घरी येतो आणि मधूला लगेच सिंधूने काय काय केलं या घडामोडी सांगू लागतो. आणि ही सिंधू ना खूप हुशार आहे. तिने कोर्टाकडून परमिशन मिळवली आहे लग्न करण्याची, त्याचबरोबर बाहेरच्या देशात जाण्याची, असं तो म्हणतो. आणि आता तर आपण तिचा साखरपुडा सुद्धा थांबवू शकत नाही, बरोबर. आता मधू रागातच विचारते, याचा अर्थ काय मामा, की तू आता काहीच करू शकत नाही असंच म्हणायचंय ना तुला. तेव्हा तो म्हणतो, अगदी तसं नाहीये. मग आता मधू म्हणते, मामा आता जे करायचं असेल ना ते मी माझं करेल, तू मात्र काहीच करायचं नाही, समजलं. तेव्हा श्रीकांत म्हणतो, आता तू काय करणार आहेस, तू काहीही करू नको बाई, कारण तू आता काहीतरी करणार म्हटल्यावर सगळ्यांच्या समोर जाणार, त्या सिंधू विरोधात प्लॅन बनवणार म्हटल्यावर सिंधूला समजणार, आणि सगळ्यांच्या एकदा समोर गेली की ती सिंधू तुला रेड हँड पकडणार. मग मधू आता मामाचं सगळं बोलणं ऐकून घेत त्यालाच म्हणते की मामा, अरे असं म्हणून ती त्याच्यावर हसते आणि म्हणते, मी तुझ्यासारखे असे वीक प्लॅन बनवत नाही कधी, कारण मामा हा प्लॅन मी बनवलाय आणि तो फेल होण्याचा चान्सच नाही. तेव्हा काय प्लॅन आहे तुझा, आता तू मला सांगणार नाहीस का, असं श्रीकांत विचारतो. तेव्हा ती त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, कळेल ना मामा, सगळं कळेल तुला, थोडी वेळ येऊ देत, मी तुला सगळं काही सांगेल. दुसऱ्या दिवशी सिंधू ही छान तयार झालेली असते, कारण तिचा साखरपुडा आता होणार असतो. त्याच वेळी आता घरातील सर्वजणी सिंधू जवळ असतात. मग आता राजश्री विचारते, काय ग सिंधू, मला काय म्हणायचंय, त्या मामाला तर समजलं आहे तुझा साखरपुडा आहे, मग मामाने सगळी माहिती दिली असेल ना मधूला, आणि मग मधुराणी सुद्धा इकडे येणार असेल साखरपुड्याला ना. त्यावेळी आता सिंधू म्हणते, शक्यता तर तशी आहे, कारण त्या मामाने तर कधीच पिन लावली असेल, आणि माझं लग्न मोडायचं म्हटल्यानंतर ती काय संधी सोडणार आहे का, अजिबात नाही, कारण तिला इथे राघवला सुद्धा शोधायचंय, माहीत आहे ना. हे रुक्मिणी म्हणते, आणि त्या मामाने सुद्धा अगदी इत्याभूत माहिती दिली असेल आपल्या भाचीला. तेव्हा सिंधू म्हणते, हो ना, तेही बरोबर आहे, माहिती देणं महत्त्वाचं होतंच, कारण तिने जर ही माहिती दिली ना तरच आपण तिला पकडू शकतो ना रेड हँड, आणि माहिती दिली तरच ती इकडे येऊ शकते. तेव्हा राजश्री आता रागातच म्हणते, आणि ती जर नाही आली ना तर मी स्वतः जाईल आणि आता तिला इकडे घेऊन येईल. सिंधू म्हणते, आई तशी वेळच येणार नाही, कारण ती आहे ना, ती मधू आहे, ती अशी अजिबात गप्प बसू शकत नाही, ती इथे येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, फक्त आपण आता सर्वांनी सावध राहायला हवं. आता ऋषभ म्हणतो, वहिनी तू काळजी करू नको, आपण सगळेजण एक आहोत, आपण हा प्लॅन आता तिचा हाणून पाडायचाच. मग सिंधू हो असं म्हणते. तेव्हा रुक्मिणी विचारते, राघव तुझ्या लक्षात आहे ना काय करायचं. तो म्हणतो, हो काकू माझ्या सगळं लक्षात आहे अगदी व्यवस्थित, पण मी सगळ्यांना एवढंच सांगेन की प्लीज तुम्ही सर्वांनी फक्त अलर्ट राहा. हे पहा, आपल्या घरात पाहुणे येणार आहेत, त्यामुळे काहीही गडबड झाली, काहीही गडबड दिसली तर लगेच मला सांगा, मी जर समोर नसेल ना तर लगेच सिंधूला सुद्धा सांगा, पण प्लीज कुठलीही गडबड होता कामा नये, आपला हा प्लॅन सक्सेस झालाच पाहिजे, असं राघव म्हणतो. त्यानंतर राघव आता सर्वांना ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि बघते आता कुणी येते की नाही मी, असं म्हणून तो आपली ज्यूसची ग्लास घेऊन दरवाजाजवळ थांबतो. तेव्हा तेथे एक कपल येतं. मग आता वेलकम वेलकम, ज्यूस घ्या ना, वेलकम ज्यूस घ्या, असं राघव त्यांना म्हणतो. ते आता वेलकम ज्यूस घेतात आणि तेथे सोफ्यावर जाऊन बसतात. मग सगळेजण एकमेकांकडे पाहतात. आता रुक्मिणीचा लगेच प्लॅन सुरू होतो. रुक्मिणी आता लगेच म्हणते की तुला काय
काय म्हणायचंय राजश्री? अगं राघवला 10 दिवस सुद्धा नाही झाले जाऊन, तर या सिंधूला काय खूळ भरले डोक्यात कळत नाही. लग्न करून ती परदेशी जायचं म्हणतीये. तुला पटतं का हे? तेव्हा राजश्री म्हणते, नाही मला अजिबात पटत नाहीये. अहो तुम्हाला सिंधूचा स्वभाव तर माहिती आहे ना वहिनी, आपल्या नातवंडांना घेऊन सुद्धा ती तिकडे जाईल आणि मग आपण इथे काय करायचं? कारण आपल्याला आपल्या नातवंडांची आठवण आली ना तरीही अजिबात त्यांना भेटता येणार नाही. सिंधू खूप लांबच त्यांना घेऊन जाणार आहे. तेवढ्यातच त्या वहिनी आता तेथे येतात आणि म्हणतात, अहो वहिनी साखरपुड्याच्या विधी आता सुरू होतील आणि नवरा मुलगा कुठे आहे? तेव्हा सर्वजण आता रागातच म्हणतात, आम्हाला काय माहिती नवरा मुलगा कोण आहे ते. तेव्हा आता सिंधू तेथे येते. मग आता राजश्री म्हणते, हीच सांगेल ना आता नवरा मुलगा नक्की कोण आहे ते. त्यावेळी आता सिंधू म्हणते, हे पहा मी माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही आहे. राघव जाण्याचं दुःख मला सुद्धा खूप आहे, कारण माझं त्यांच्यावर प्रचंड अजूनही प्रेम आहे. पण माझ्या मुलांच्या सुखासाठी बाबाची कमी भासू नये यासाठी मी हा निर्णय घेतलाय. मी माझ्यासाठी हा निर्णय घेतलेलाच नाही असं जेव्हा ती म्हणते ना, मात्र ते काका पुढे येतात आणि म्हणतात, खरंच तुमची सिंधू आहे ना खूप हुशार आहे तुमची सून, कारण मुलांच्या भविष्यासाठी एवढा मोठा निर्णय घेणं तिच्यासाठीही कठीणच आहे, पण तिने तो घेतला आणि करून दाखवलं असं म्हणून ते सिंधूचंच कौतुक करतात. तेव्हा नवरा मुलगा कुठे आहे असं सर्वजण पुन्हा विचारू लागतात, तर सिंधू काहीही बोलत नाही. ती राघवकडे पाहत असते, तर राघव हसूनच तिच्याकडे पाहतो आणि तिला धीर देत असतो. तेवढ्यातच आता गोंधळी आई अंबाबाईचा उदो करत तेथे येतात. तेव्हा घरातील सर्वजण आता त्यांच्याजवळ जातात. मग आता सर्वांना धक्का बसलेला असतो. पण तर इथे भजनी मंडळाला बोलवलं होतं, हे गोंधळी अचानक आलेच कुठून? तेव्हा राजश्री म्हणते, हो मी तर रेश्माला तसंच सांगितलं होतं. मग आता सर्वजण सिंधूकडे पाहत असतात. त्यावेळी आता ऋतुजा म्हणते, सिंधूनेच यांना बोलवलं असेल, कारण राघवच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिला काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. तर आता तेथे मधूसुद्धा आलेली असते. तिने चेहऱ्यावरून असा पदर झाकलेला असतो, त्यामुळे आता ती कुणाला ओळखू येत नसते. परंतु पदर सावरताना आता सिंधूचं लक्ष तिच्याकडे जातं आणि विचित्र काहीतरी असं तिला वाटतं. त्यामुळे ती आता तिच्याकडे पाहतच राहते की ही नक्की बाई कोण असेल. काही वेळानंतर गोंधळी म्हणतात की अहो ताई, देवीचं कार्य आहे, नाही कशाला म्हणताय, आता घालतो की गोंधळच. तेव्हा सर्वजण आता अगदी संगनमताने विचार करतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे, घाला तुम्ही देवीचा गोंधळ. तेव्हा अंबाबाईचा उदो असं करत आता सर्वजण ती गोंधळाची पूजा मांडतात आणि लगेच गोंधळ देखील सुरू करतात. दुसरीकडे आता मधू ही लगेच त्या खिडकीतून आतमध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर ती आता स्वतःच्या चेहऱ्यावरील पदर काढते आणि हसत असते, कारण ती आता राघवचा शोध घेण्यासाठी इकडे आलेली असते. आता काही वेळाने गोंधळ सुरू झालेला असतो. तेव्हा घरातील सगळ्यांचं लक्ष दाराकडेच असतं. दारातल्या त्या हालचालींकडे असतं. कोण कधी येतंय, कोण कधी जातंय, या सगळ्या गोष्टी आता रुक्मिणी पाहत असते. मात्र आता राजश्री ही लगेच रुक्मिणीला म्हणते, वहिनी मला तर आता काही कळतच नाहीये, कारण एवढी लोक येत आहेत जात आहेत, पण आपल्याला काही समजतच नाहीये. या सगळ्या गडबडीमध्ये राणी तर येऊन गेली सुद्धा नसेल ना? मग आता रुक्मिणी विचार करते आणि म्हणते, मला तर तसं वाटत नाही, कारण राणी जर आली असती ना तर आपल्याला थोडी का होईना शंका आली असती, आणि येऊन जाणाऱ्यातली लगेच राणी नाहीये, ती इथे काहीतरी कारस्थान हे करणारच असा माझा दाट संशय आहे. सर्वजण अगदी डोळ्यात तेल घालून पाहत असतात की नक्की कोण येते आणि कोण नाही. तेवढ्यातच तेथे एक बाई येते आणि ती आता गोंधळाच्या अगोदर पाया पडते. पाया पडल्यानंतर आता सिंधूचं लक्ष तिच्याकडेच असतं, कारण ती जरा अशी कावरी दिसत असते. त्यानंतर ती आता जेव्हा दर्शन घेते आणि काही वेळानंतर जेव्हा घरामध्ये आतमधल्या रूममध्ये जाते, तेव्हा मात्र सिंधू आणि सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा सिंधूला संशयास्पद काहीतरी वाटतं, म्हणून ती लगेच रुक्मिणीला इशारा करते. रुक्मिणी ऋतुजाला इशारा करून मध्ये जायला सांगते. नंतर काही वेळाने आता ऋतुजा पुन्हा माघारी येते आणि म्हणते, वहिनी ऐका ना. हो मग आता काय झालं असं रुक्मिणी विचारते. तेव्हा त्या ज्या बाई गेल्या आहेत ना, त्यांच्याकडे पाहून मला काहीच संशयास्पद वाटलं नाही असं जेव्हा ती सांगते, तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. काही वेळानंतर आता लगेच सर्वजण पुन्हा दाराकडे पाहू लागतात, कारण कोण कधी येतं सर्वांना आता पाहायचं असतं आणि त्यामध्ये मधू येते का सुद्धा सर्वांना लक्ष
ठेवायचं असतं. काही वेळानंतर आता एक कपल बाहेर जातं. त्याच वेळी आता ह्या सर्वांना काहीतरी संशयास्पद वाटतं. म्हणून आता सिंधू लगेच ऋषभला इशारा करते. ऋषभ बाहेर जातो. तर सर्वांच्या नजरा आता तो येण्याकडेच असतात. काही वेळानंतर तो आतमध्ये येतो. सर्वांकडे पाहून नकारार्थी मान हलवतो. काही वेळानंतर आता सर्वजण एकमेकांना इशारा करतात. तेव्हा आता गोंधळ सुरू असताना जी माणसं गोंधळी आलेली असतात त्या सगळ्यांकडे एकदा राघव नजर टाकतो आणि नजर टाकल्यानंतर त्याला समजतं की इथे तर कुणीच नाही आहे, म्हणजे राणी वगैरे अजून तर आलेली नाही आहे. असं जेव्हा त्याला समजतं तेव्हा मात्र आता घरातील सर्वजण आता प्रत्येक गोंधळाकडे अगदी निरखून निरखून पाहत असतात. समोर आता एक बाई जी नाचत असते ना तिच्याकडे आता सर्वजण पाहू लागतात, कारण ती आता सतत आपल्या डोक्यावरील पदर सावरत असते आणि मग सगळ्यांना असं वाटतं की ती राणीच असेल, कारण ती सारखा आपला पदर डोक्यावरून असा घेत असते, कोणालाच आपला चेहरा दाखवत नसते. मग आता सर्वांना खात्री पटते की ती तीच असू शकते म्हणून. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतात, एकमेकांना इशारा करतात. तर सर्वांना जवळ धक्का बसलेला असतो की मधू इथेच या वेशामध्ये गोंधळांच्या रूपात इथे आली असेल म्हणून. सर्वजण तिच्याकडे अगदी नजर रोखूनच असतात की ती इथे असणारच आहे, म्हणून सर्वजण एकमेकांना इशारा करतात. तेव्हा ऋतुजा म्हणते, वहिनी तुम्हाला हे असंच वाटतंय का? रुक्मिणीला जेव्हा ती असं विचारते ना, रुक्मिणी म्हणते हो मला हे असं वाटतंय ती असू शकते म्हणून. तेव्हा मी आता जाऊन बघतेच असं रुक्मिणी म्हणते आणि पुढे तिच्याकडे चाललेली असते. एका क्षणी तर सर्वांच्या काळजाची आता धाकधुकच वाढते की इथे मधू असेल तर. सर्वजण अगदी टक लावून पाहत असतात. तेव्हा आता ती तिच्या चेहऱ्यावरील पदर काढणार असते. तेव्हा घरातील सर्वच जण आता तिच्याकडे पाहतच राहतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आता इथे मधूच असेल म्हणून. घरातील सर्वांनी मधूला पकडण्याचा चांगलाच मोठासा प्लॅन केलेला असतो. आता त्या प्लॅनमध्ये मधू फसणार का हे पुढील भागात पाहायला मिळेल. तर आता मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये मधू ही रूममध्ये असते आणि तिने गोंधळामध्ये नाचणाऱ्या बाईला ती रूममध्येच पैसे देत असते आणि म्हणते की मी सांगितल्याप्रमाणेच सगळं काम हे झालं पाहिजे, मी सांगेल ना तसंच एकदम काम झालं पाहिजे आणि मी सांगेल तसं काम जर झालं नाही तर गाठ माझ्याशी आहे ना एवढं लक्षात ठेवायचे, अशी धमकीच मधू त्या बाईला देत असते. त्यानंतर आता सिंधू मधूचा शोध घेत घेत रूममध्ये जाते. त्यावेळी आता मधू तिला समोर दिसते आणि तिला धक्का बसतो. मग आता सिंधू म्हणते मी तुझं सत्य जगासमोर आणणारच. तेव्हा आता मधूसुद्धा तिला धमकी देते की तू जर माझं सत्य जगासमोर आणलं तर मी तुझ्या राघवचं सत्यसुद्धा जगासमोर आणणार आहे. तेव्हा सिंधूला प्रचंड राग येतो आणि ती रागातच म्हणते, अगं कसलं सत्य मधू ग, अगं तू जिवंत आहे हे सर्वांसमोर आता आलं ना तर राघव आपोआप निर्दोष सुटतील, तुला समजतंय का? तेव्हा आता मधू रागातच म्हणते, तू कायमच माझ्या आणि राघवच्या मध्ये आली आणि तुझ्यामुळेच राघव माझ्यापासून दूर गेला, माझ्यापासून माझ्या राघवला हिरावून घेतला आहेस. तेव्हा आता सिंधूच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि ती सणकण मधूच्या 2-3 कानाखाली मारते आणि तिचा चांगलाच माज उतरवते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.